बोलू. भाई जगताप. सभापती महोदय, एक तर असं आहे की नाही सारखे नाही, वेगळे वेगळे आहेत. एक तर असं आहे की आपण या सगळ्या राज्याचे प्रमुख आहात आणि वकील आहात आणि आपल्या बरोबर आर्ग्युमेंट करणं आम्ही कधीच करत नाही. म्हणजे हा शॉक लागतो आणि हे खातं तुमच्याकडे असल्यामुळे शॉक लागतो. आता असं आहे की आपण महत्वाचं काय याच्यामध्ये सौर ऊर्जेला दिलेलं प्राधान्य. जगभरामध्ये सौर ऊर्जा हा एकमेव सोर्स राहणार आहे की जो कायमस्वरूपी राहणार आहे, कारण सूर्य मावळा उगवायचा थांबणार नाही आणि मावळायचा थांबणार नाही. म्हणून अख्खं जग या सौर ऊर्जेवर येतंय आणि आपल्या देशाने, पंतप्रधानाने, आपल्या राज्याने यासाठी खूप चांगली पावलं उचलली. आता होतंय कसं, आपण जे उदाहरण दिलं ह्याचं जालनाचं, ज्यांना एकाला 300 कोटीचा फायदा झाला, पण त्या एकासाठी बाकी 3000 किंवा 30,000 लोक जे नवीन याच्यामध्ये काम करतात आहेत. मी स्वतः ह्याच्यामध्ये आपण त्यामध्ये आपल्या त्याच्यामध्ये हे राहिला, सपोर्ट राहिला, आशीर्वाद सुद्धा राहिला. आणि ते करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये जी खरं या उद्योगाला ऊर्जा मिळायला पाहिजे तीच नेमकी काढली जाते टीओडीमुळे. नाही साहेब, प्रश्न विचारा ना. नाही, असं आहे की अशा विषयाला हा नुसता प्रश्नोत्तराचा नसून हा या देशाच्या भवितव्याचा, राज्याच्या भवितव्याचा आणि उद्योग म्हणून ऊर्जितावस्थेत येणाऱ्या एका महत्वाच्या उद्योगाचा आहे. आणि त्याच्यामध्ये आपले तरुण, याच्यामध्ये सुशिक्षित तरुण हे याच्यामध्ये उतरतात आहेत. विशेषतः साहेब, आपल्यालाही, आपण त्या भागात न येता आपल्या राज्यामधला हा जो दुष्काळी भाग आहे त्याच्यासाठी वरदान ठरणारा हा उद्योग आहे, ज्याच्यासाठी दुसरं काही लागणार नाही. साहेब, आपल्याला टीओडीच्या बाबतीमध्ये माझी आपल्याला एक विनंती आहे. आपण आपल्या उत्तरामध्ये, मी आकडेवारी देणार नाही कारण ती आकडेवारी सारखीच आहे दोघांची, त्यामुळे मी त्या आकडेवारीत जाणार नाही. परंतु उद्योग म्हणून आपण ह्याला जेव्हा प्रोत्साहित करत असतो, त्यामुळे एखाद्या मोठ्या उद्योगपतीला ध्यानात ठेवून बाकीच्यांना मारू नका